तेव्हा आपाची भेट व्हायची आणि आपाचं महाविद्यालय खरंच एवढं प्रेम होतं. तिथे आलं की स्पष्ट बोलायचे. कमी शिकलेलं असल्यामुळं आपा अनुभव प्रचंड आपण करत होता. आपा जेव्हा हे एखाद्या वेळेस रागवायचे, पुन्हा ते सांगायचे, बेटा मी तुला माझं मुलगा म्हणून असं सांगितलं म्हणायचे. आपा तिथल्या मंदिरामध्ये सुद्धा सत्ता करायची, खूप पुढं होऊन करायचे. प्रत्येक वर्षी प्रति मागायला यायची आणि हक्काने सांगायचे एवढं गावात गेलं इतकं जायचं. पण बाजूला सरांनी नाही म्हणायचं, तुझं दुसरीकडे कुठं जातो तुझ्याकडे देतो म्हणायचं. आणि त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा स्वतः उभा टाकून पुढाकार घेऊन तो पूर्ण कार्यक्रम करायचे. तिथं आपल्याला व्याख्यानाला बोलवायचे, व्याख्यान द्यायला लावायचे, त्या लोकांना सांगायचे की हे मंदिर कसं उभं केलं, कसं हे केलं. महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये सुद्धा आता वकील साहेबांकडे जेव्हा आपण जायचो, वकील साहेबांना ते म्हणायचे, असं बघायचे, मऊ झाले त्यांना म्हणायचे, तेल लावून मालिश करायचे. म्हणजे वय त्यांचं 90 झालेलं होतं, पण अतिशय तरुणांमध्ये राहून तारुण्याने ते जगायचे. म्हणजे तरुणासारखं सकाळी सकाळी मी स्विमिंगला जातो, त्याची माझी भेट व्हायची. म्हणजे ते सुद्धा फिरायला निघायचे. आणि आपण पाहतो की अध्यक्ष साहेब जानेवारीमध्ये गेले, शिवराज पाटील गेले आणि त्यांच्याकडे आपण शिकण्यासारखं जे आहे की ते एवढं अपडेट राहायचे की त्यांच्या पांढऱ्या शुभ्र कपड्याला कधीच आपल्याला डाग दिसणार नाही. त्यांना असं आपण टी शर्ट वगैरे घातलेलं, काहीतरी जीन्स पॅन्ट घालून आलेलं असं आवडायचं नाही. आपण म्हणून म्हणायचे की मी, आणि मग ते सांगायचे माझे कपडे मी कसं प्रेस करून आणतो, शिवराज पाटलांसारखं नातरून त्याचे कपडे प्रेस करून द्यायचे. ते टोपीला सुद्धा डाग करून द्यायचे, आपले पांढरे शुभ्र कपडे कसं आणावं. बेंगळूर महाविद्यालयामध्ये कुशेटी दादा म्हणायचे की मी महाविद्यालयात दररोज येऊन का थांबतो, ते आर्य समाजी होते. तिथे विद्यार्थ्यांचं दर्शन, विद्यार्थी हाच माझं दैवत आहे आणि तरुणांचं दर्शन झालं की माझं आयुष्य वाढते, असं कुशेटी दादा म्हणायचे. तसंच आपांचं होतं. आपा दररोज यायचे कॉलेजमध्ये, खुर्चीत आपण आपा इथे बसलेले असायचे आणि मग आपल्याला एक नमस्कार केली की आपल्याला चांगलं वाटायचं की आपला एक अनुभवी वडील माणूस जो की सहजपणे आपल्यामध्ये काही उणीवा असतील ते सहजपणे सांगायचे, पितृतुल्य पद्धतीने ते सांगायचे. आणि आपण जर म्हणाल आपा मला असं रागावत नाही तर ते पुन्हा म्हणायचे, नाही रे बेटा तू कुठेही बोलतोस, कुठे येतोस म्हणून म्हणावं. आपल्या मॅथच्या वेळेस कोण हवं त्याचा कोऑर्डिनेटर असं होतं की काही असे अडचणी ते म्हणायचे, हे उठ त्यांना उठ, काय झालं तुम्हाला म्हणायचे. कारण समाजामध्ये जिथं कुठे आम्ही उभा राहतो तिथं त्यांना अभिमान वाटायचा की ते आमच्या पाठीशी वा चांगलं हे केलं असं म्हणायचे. आणि म्हणून आपाचं जीवन जे काही आहे, म्हणजे माणूस हा जगलेला प्रत्येक भरपूर होते, पण आपा शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय तरुण पद्धतीने जगले. तर ते अध्यक्ष साहेब वारले, अध्यक्ष साहेबांच्या श्रद्धांजली ते आले होते. त्यांना कुठलाही कॉलेजचा कार्यक्रम आपण अनेक जयंत्यांमध्ये पाहतो की आता आपण माहिती पुस्तिका बनवताना माहिती पुस्तिकेमध्ये आपाचे फोटो जे प्रत्येक ठिकाणी आपा असेल, आपा असले की आपल्याला त्या कार्यक्रमाचं स्टेटस वाढल्यासारखं वाटायचं. म्हणजे महाविद्यालयाच्या उभारणीपासून ते म्हणायचे हे मी कसं उभं केलंय, हे कसं झालंय, तो प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा इन्व्हॉल्व असायचं. मग ती इमारतीचं बांधकाम असो का सगळी संस्था उभं करण्यामध्ये. आणि म्हणून आपणसारखा व्यक्ती जाणं हे खरंच आपल्या परिवारात फार दुःखाचा डोंगर कोसळण्यासारखं आहे. त्यांनी कधीच असं कर्मचारी संस्था लहान असं भेद केलं नाही. सगळ्यांसोबत ते चहा घ्यायचे, गप्पा मारायचे, कठळे कुठायचे मारायचे. कठळे सरांवर त्यांचं खरंच अधिक प्रेम होतं. मी कधी भेटलो तर माझ्या गाडीवर यायचे घरासमोर येताना, पण जाताना आपा जाऊ का होत नाही, तुम्ही चला मी येतो म्हणायचे. पण कधी असं ते म्हणायचे आणि मग ते गावकर सरांना सांगायचे आणि मग न्यायची पाठवायची व्यवस्था करा म्हणायची. असे एक अनुभवाने समृद्ध असलेला सरांनी म्हटल्याबद्दल आपा हेही सांगायचे की मी ते मंदिर कसं उभं केलंय, मी गुळ मार्केटमध्ये गुळ कसं विकलंय. आणि मग ही सगळी जाणीव असल्यामुळं पैसा चांगला सांभाळून हाताला अंगठ्या अत्यंत अपडेट दररोज दाढी करायची. कधीच दाढी न करता आलेलं मी त्यांना कधी पाहिलं नाही. कधी ते असं आपल्यासारखं दुसऱ्या दिवशी घातलं असल्यानं आता थोडा त्यांच्या अंगावरमध्ये पाहिलं नाही. अत्यंत ते अपडेट राहायचे. आणि म्हणून माणूस हा प्रत्येक जातो, पण तो जगतो कसा हे पाहून आपण पुढचा काळ ठरवला पाहिजे. आणि म्हणून आपणचं हे अशा पद्धतीचं जीवन होतं. आपल्या महाविद्यालयावर मागं जानेवारीमध्ये 26मध्येच अध्यक्ष साहेब गेले. त्याच्यानंतर आता आपणचं निधन होणं हे खऱ्या अर्थाने आपल्या संस्थेची, आपल्या परिवाराच्या असतात दुःखाची बाब आहे. आपण या दुःखातून उपाध्यक्ष राजकुमार हटकरी जे आहेत, हटकरी परिवार आणि आपला हवी स्वामी परिवार हा काही वेगळा नाही. आपणची अनेक भाची नात्यातली लोक महाविद्यालयामध्ये आहेत. आपण नोकरी कशी केली पाहिजे, का नोकरी केली पाहिजे हे सगळं आपण सांगायचे. आणि आपणचं इतकं असलेलं प्रेम आपण ते सोबत घेतलं पाहिजे. आपणच्या आत्म्याला शांती लाभावी अशी प्रार्थना करतो. आणि
माझे दोन शब्द सांगतो. धन्यवाद.